नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्ट्री विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मुला-मुलींची लग्न जमलेली आहेत. आपण गेली 12 वर्ष झाले सातत्याने मराठा समाजातील मुला-मुलींची लग्न जुळवण्यासाठी काम करतोय. पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत आणि आपण फक्त मराठा समाजासाठीच काम करत आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र किंवा नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः जर का मराठा समाजातील असाल आणि लग्न करू पाहत असाल तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नक्की संपर्क करा. नावनोंदणीविषयी आजच माहिती घ्या आणि तुम्हाला जर काही योग्य सर्व वाटत असेल तर आजच नावनोंदणी करा. आपल्या इथे कोणाची कसलीही फसवणूक होत नाही. मी स्वतः वकील आहे, त्यामुळे आपल्या इथले प्रत्येक बायोडाटा हा व्हेरीफाईड असतो. फक्त ज्यावेळेस तुम्ही लग्न करत असाल त्यावेळेस मात्र मुली चौकशी ही तुम्ही स्वतः नक्की करून घ्यावी आणि त्यानंतरच तुम्हाला जर का सर्व माहिती योग्य वाटत असेल तरच तुम्ही पुढे जावे. तर आजचा जो बायोडाटा आहे तो मुलाचा आहे. आपण मुलाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मुलगा हा 96 कोळी मराठा कास्ट मधील आहे. जन्मवर्ष मुलाचा आहे ते आहे 1988. उंची मुलाची आहे 5 फूट 6 इंच. रंग मुलाचा आहे तो आहे गोरा. मुलगा हा वेल एज्युकेटेड आहे, हायली क्वालिफाईड आहे. पहिल्यापासून मुलगा हा स्कॉलर आहे. मुलगा आता सीए चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मुंबई येथे काम पाहत आहे. मुलाचे आई वडील हे दोन्ही हायली एज्युकेटेड आहेत आणि ते दोन्ही गव्हर्नमेंट रिटायर्ड सर्वंट आहेत. त्या दोघांनाही पेन्शन आहे आणि त्यांचे सर्व कुटुंब हे मुंबई येथे सेटल आहे. मुंबईमध्ये मुलाची चांगली प्रॉपर्टी आहे, त्यांचं स्वतःचं घर आहे, जागा आहे. त्यासोबत त्यांची सातारामध्ये सुद्धा प्रॉपर्टी आहे. एक वेल एज्युकेटेड आणि एक चांगल्या वेल सेटल फॅमिलीतील हा मुलगा आहे. तर यांच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण ऐका. तुम्ही जर का या अपेक्षेत बसत असाल, तुम्हाला हे स्थळ योग्य वाटलं तर तुम्ही आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये फोन करा, संपर्क करा आणि नावनोंदणीविषयी माहिती घ्या. तुम्ही जर का या अपेक्षेत बसत असाल तर तुम्हाला नक्कीच त्यांचा बायोडाटा फोटो दिला जाईल. तुमचाही बायोडाटा फोटो हा समोरच्या स्थळाला पाठवला जाईल. तर मुलाच्या अपेक्षा पाहूयात. अपेक्षा पाहण्याअगोदर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने आपण जे नवीन व्हिडिओ घेऊन येतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतात आणि हे व्हिडिओ जर का तुम्ही सर्वात आधी पाहिले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लग्न लवकर जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे जी मुलगी असेल ती उच्च शिक्षित असावी, हायली क्वालिफाईड मुलगी असावी. मुलगी ही पहिल्यापासून स्कॉलर असावी आणि शक्यतो मुलीचं शिक्षण हे सीए, MBBS, MD किंवा चांगल्या क्षेत्रातून मुलीचं शिक्षण झालेलं असावं. इंजिनियर मुलगी चालेल, MBA मुलगी चालेल. एक हायली क्वालिफाईड आणि पहिल्यापासून स्कॉलर जी मुलगी आहे असे नसतं हवं आहे, कारण हा मुलगा सुद्धा पहिल्यापासून स्कॉलर आहे. मुलगा हा मुंबई येथे सेटल असल्याने त्या मुलीची सुद्धा मुंबई येथे सेटल होण्याची तयारी असावी. असं नाही की मुलगी ही एकदम चांगल्या फॅमिलीतून, श्रीमंत फॅमिलीतून असावी अशीच अट आहे. तर तसं काही नाहीये. मुलगी साधारण कुटुंबातील असेल तरीही त्यांना चालेल. मुलगी जर का नोकरी करत असेल तरीही चालेल, नोकरी करत नसेल असंही सर चालेल. मुलीला जर का स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा काही मुलीला करायचं नसेल, त्यांचा पूर्णपणे फ्रीडम आहे मुलीला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कास्ट हा त्यांना अजिबात अडचण नाहीये. मुलगा जरी 96 कोळी मराठा कास्टमधील असेल तरीही त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की मुलगी कोणत्याही कास्टमधील असेल तरीही त्यांना चालेल. त्यामुळे तुम्ही जर काही चांगला मुलगा पाहत असाल, वेल सेटल मुलगा पाहत असाल तर खरोखर तुमच्यासाठी अतिशय चांगलं स्थळ आहे. त्यामुळे तुम्ही जर काही चांगला मुलगा पाहत असाल, वेल सेटल फॅमिली मधील मुलगा पाहत असाल, मुंबई येथे राहण्याची तुमची तयारी असेल तर खरोखर हे एक अतिशय चांगलं स्थळ आहे. कारण आता बरीच लोक सेम कास्टमध्ये स्थळ पाहतात. काही अशा बऱ्याच कास्ट आहेत की ज्या मुली खरोखर चांगल्या शिकल्यात पण त्या कास्ट मायनॉरिटीमध्ये येत असल्यामुळे त्यांना चांगले ऑप्शन्स मुलींचे राहत नाहीत. तर ही एक खरोखर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे लग्नासाठीची. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर काही स्थळ योग्य वाटत असेल तर तुम्ही आपल्या विवाह केंद्राशी आजच संपर्क करा. आणि असेच आपल्याकडे भरपूर प्रोफाईल्स असतात मुलांचे, मुलींचे. आपण मराठा समाजातीलच मुलांची नावनोंदणी करून घेतो. इतर समाजातील मुलं मुली आले तर तुम्ही स्पेसिफिक स्थळांसाठी तुम्ही फी ही भरू शकता, कारण तशी स्थळं आपल्याकडे लिमिटेड असतात. आणि आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला-मुलींची स्थळे आहेत. बरेच काही आपल्याकडे IAS IPS ऑफिसर आहेत, काही मिनिस्टर्सच्या मुलं-मुलींची आपल्याकडे स्थळे आहेत आणि बरेच इंजिनियर, डॉक्टर मुलं-मुली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात राहणारी मुलं-मुली आहेत. मराठा समाजातील शेतकरी मुला-मुलींची आपल्याकडे स्थळे आहेत. काही मुलं छोटे मोठे व्यवसाय करणारे स्थळे आहेत. सर्व कॅटेगरीमधील मराठा समाजातील मुला-मुलींच्या लग्नासाठी आपण प्रयत्न करत आहे. असं नाही की फक्त आपण उच्च शिक्षितच मुला-मुलींची लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करतोय. मान्य आहे मला, जी मुलं ग्रामीण भागात राहत आहेत, खेडेगावात राहत आहेत, त्या मुलांची शिक्षण कमी झालेली आहेत किंवा विशेष करून जी मुलं शेती हा व्यवसाय करतायत त्या मुलांच्या लग्नासाठी गेली 5-7 वर्ष झाली बऱ्याच अडचणी येत आहेत. पण तरीही आम्ही त्या मुलांच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहे. कारण कोणीतरी प्रयत्न केले तरच कुठंतरी यश मिळतं. मान्य आहे की त्या मुलांची लग्न जुळण्यासाठी खूप त्रास होतोय. लग्न मुलांची लवकर जुळत नाहीत कारण मुली भरपूर प्रमाणात शिकल्यात आणि काय मुलींच्या अपेक्षाही भरपूर वाढलेल्या आहेत. पण या मुलांसाठी प्रयत्न हे केले पाहिजेत, सर्वांसाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय.
कमी शिकलेल्या मुलांचा, शेतकरी मुलांचा लग्नाचा सक्सेस रेशो हा खूप कमी असला तरी असं नाहीये की लग्न ही होतच नाहीत. काही प्रमाणात का होईना त्या मुलांची लग्न आपल्या इथून जमतायत, पण शेवटी आपण प्रयत्न करतोय. असं नाहीये की 100% आम्ही सांगतोय की बाबा लग्न होईलच त्या शेतकरी मुलांचं किंवा कमी शिकलेल्या मुलांचं, ग्रामीण भागातील मुलांचं. कोणाचंच आपण सांगू शकत नाही की लग्न कोणाचं कधी होईल, पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण सातत्यानं सर्व मुला-मुलींच्या, मराठा समाजातील मुला-मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करतोय. जे मुलं-मुली अपंग आहेत, अपंग फक्त मुला-मुलींमध्ये आपण सर्व जाती धर्मामध्ये नावनोंदणी करून घेतो. कारण ऑलरेडी जे अपंग मुली-मुली आहेत त्यांच्यासाठी चॉईस ही कमी राहते, म्हणून आपण त्यामध्ये कास्ट हा इश्यू ठेवलेला नाहीये. तर तुमच्या हातात आहे की मला कोणत्या कास्टमधील मुलं-मुली पाहिजे आहेत. तर नक्कीच तुम्ही एक चांगलं मराठा समाजातील विवाह केंद्र पाहत असाल, लग्न करू इच्छित असाल, तर आपल्या विवाह केंद्रावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. ऑनलाईन नोंदणीची सोय आहे किंवा तुम्ही आपलं ऑफिस आहे पुणे येथे, सातारा येथे, तुम्ही ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा नोंदणी करू शकता. इथे आपण मध्यस्थी सुविधा सुद्धा केलेली आहे, ज्या मुला-मुलींना किंवा त्यांच्या पालकांना लग्नासाठी जास्त वेळ मिळत नाही, स्पेसिफिक स्थळ हवे आहेत लग्नासाठी, असं वाटतं की आपल्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष द्यावे, तर त्यांच्यासाठी मध्यस्थी सुविधा एक खरोखर चांगला ऑप्शन आहे. मध्यस्थी सुविधेची फी ही रेग्युलर सुविधेच्या फीपेक्षा थोडीशी जास्त आहे, पण त्यामध्ये तुम्हाला फायदे सुद्धा अनेक आहेत. तुमच्या अपेक्षेनुसार स्पेसिफिकली तुम्हाला स्थळे पाठवली जातात. तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक स्थळाला कॉन्टॅक्ट हा आपल्या इथून केला जातो, फॉलोअप सुद्धा आपल्या इथून घेतला जातो, त्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे तो तुम्हाला कळवला जातो. असे अनेक फायदे आहेत. तुमच्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळे मध्यस्थी सुविधेविषयी सुद्धा तुम्ही जर का इच्छुक असाल, इंटरेस्टेड असाल, तर त्याविषयी सुद्धा तुम्ही आजच माहिती घ्या. तर रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.